नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनं शेती पिकांचं, पशुधनाचं त्यासोबतच जमिनीचं नुकसान मोठ्या प्रमाणात आपल्याकडे झालेलं होतं। परंतु काही भागांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये अशी गावं होती जिथे अतिवृष्टी आणि पुराचं पाणी साचल्यामुळं गावांमधल्या नागरी ज्या काही सुविधा आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। या गावांना मोठ्या प्रमाणात मदतीची गरज होती। या संदर्भात राज्य सरकारनं राज्यातील 2 जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मदत ही मंजूर केलेली आहे। यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यासोबतच कोणत्या ग्रामपंचायतींचा आणि गावांचा समावेश आहे, त्यासाठी किती निधी देण्यात आलेला आहे, याचीच आपण आज थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होऊन पुनर्वसित करण्यात आलेल्या गावांमधील नागरी सुविधा कामांची प्रलंबित देयक म्हणजेच बिलं अदा करण्यासाठी राज्य शासनानं निर्णय घेतला आहे। या संदर्भातला शासन निर्णय राज्य सरकारनं 29 डिसेंबर 2025 रोजी जारी केला आहे। म्हणजेच बुधवारी या संदर्भातला शासन निर्णय राज्य सरकारनं प्रसिद्ध केला आहे। या शासन निर्णयामध्ये परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील विविध गावांसाठी एकूण 4 कोटींपेक्षा अधिक निधी वितरित करण्यास मान्यता राज्य सरकारनं दिलेली आहे। आता यामध्ये फक्त 2 जिल्हे आहेत। या 2 जिल्ह्यातील फक्त 3 गावांचा यामध्ये समावेश आहे। आपण सुरुवातीला परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील गावासाठी किती निधी देण्यात आला आहे त्याची माहिती घेऊयात। तर जिंतूर तालुक्यातील कडगाव या गावामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता। या गावासाठी राज्य सरकारनं विविध नागरी सुविधांसाठी 61.53 लाखांचा निधी हा मंजूर केलेला आहे। जिंतूर तालुक्यातील हे गाव आहे आणि या गावामध्ये अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता आणि त्यामुळे नागरी सुविधा ह्या विस्कळीत झालेल्या होत्या। त्यासाठी म्हणजेच नागरी सुविधांच्या कामासाठी 61,53,877 रुपये इतका निधी राज्य सरकारनं चालू आर्थिक वर्षात वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे। या शासन निधीतून ग्रामपंचायत भवन बांधकाम, त्यासोबतच सार्वजनिक शौचालय बांधकाम आणि समाज मंदिर बांधकाम या कामांची प्रलंबित देयक अदा केली जाणार असल्याचंही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलंय। संबंधित निधी हा जिल्हा परिषद परभणीच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत बिम्स प्रणालीद्वारे वितरित करण्याच्या स्पष्ट सूचनाही शासन निर्णयात राज्य सरकारनं दिलेल्या आहेत। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यासाठी सुद्धा म्हणजेच लोहा तालुक्यातील गावांसाठी सुद्धा 1.99 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती। अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती सुद्धा निर्माण झालेली होती। याच नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील येळी गावात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होऊन पुनर्वसित झालेल्या भागातील नागरी सुविधा कामांसाठी राज्य सरकारनं 1,99,90,000 रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे। या निधीतून सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे सीसी रस्ते आणि सीसी नाली बांधकामाचे देयक अदा करण्यात येणार असून सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांच्यामार्फत निधीचा वापर करण्यात यावा अशा पद्धतीचे निर्देशही शासन निर्णयात देण्यात आले आहेत। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील खडकत गावासाठी 1.40 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे। नांदेड जिल्ह्यातील खडकत या गावात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होऊन पुनर्वसित झालेल्या भागातील नागरी सुविधा कामांसाठी 1,40,00,000 रुपये निधी राज्य सरकारनं वितरित करण्यास मान्यता दिली आहे। या शासन निर्णयात या निधीतून सीसी रस्ते त्यासोबतच नाली बांधकामाची कामं पूर्ण करण्यासाठी प्रलंबित देयक अदा करण्यात येणार असल्याचंही सांगितलेलं आहे। अर्थात राज्यामध्ये विविध जिल्ह्यातील, विविध तालुक्यातील, विविध गावांमध्ये अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता। पूरपरिस्थिती विविध भागांमध्ये निर्माण झालेली होती। त्यामुळे गावांमध्ये, घरांमध्ये पाणी हे शिरलेलं होतं। त्यासोबतच नागरी सुविधांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं झालेलं होतं, पशुधनाचं झालेलं होतं, जमिनीचं झालेलं होतं, शेतजमीन खरडून गेलेली होती। तर या सगळ्या पद्धतीचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं होतं। आता या संदर्भातलाच शासन निर्णय एक गावांच्या संदर्भात राज्य सरकारनं काढलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये 2 जिल्ह्यातील 3 गावांना मदत निधी मंजूर करण्यात आलेला आहे। अर्थात राज्यामध्ये अभूतपूर्व असं गावांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। त्याचा निधीही राज्य सरकारनं जे काही अतिवृष्टीग्रस्तांसाठीचं पॅकेज जाहीर केलेलं होतं त्यामध्ये जोडलेला होता आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात नागरी सुविधा उभारणी करणं हे अपेक्षित होतं। या गावांसाठी मोठ्या प्रमाणात निधींची गरज होती। त्यासोबतच राज्यातील विविध भागांमध्ये, विविध जिल्ह्यांमध्ये याच पद्धतीनं गावांचं पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे। त्या भागातले रस्ते उखडलेले आहेत, काही भागांमध्ये विजेचे पोल पडलेले आहेत, काही भागांमध्ये पूल वाहून गेलेले आहेत, काही भागांमध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये पाणी शिरलेलं आहे। या सगळ्या पद्धतीचं नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। नाल्यांचं
मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे आणि या सगळ्यासाठी मोठ्या निधीची तरतूद करणं अपेक्षित असताना राज्य सरकारनं या संदर्भात आतापर्यंत फक्त हे 3 निर्णय प्रसिद्ध केलेले आहेत. आता पुढच्या काळात राज्य सरकार अजून काही शासन निर्णय या गावांच्या विकास निधीसाठी म्हणजे ज्या काही नागरी सुविधा आहेत त्यांच्या विकासासाठी प्रसिद्ध करते का, जारी करते का, याकडे आपलं लक्ष असणार आहे. आता हा शासन निर्णय निधी खर्चाबाबत ही राज्य सरकारनं या शासन निर्णयामध्ये जे काही निर्देश दिलेले आहेत त्यावरती एक नजर टाकूया. मंजूर निधी केवळ संबंधित नागरी सुविधा कामांसाठीच खर्च करणं बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत मंजूर रकमेपेक्षा जास्त खर्च करता येणार नाही. कमी पूर्ण झाल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण युटिलायझेशन सर्टिफिकेट म्हणतो ते शासनाकडे सादर करणं सुद्धा संबंधित यंत्रणांना बंधनकारक राहणार आहे. या निर्णयामुळे अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या भागातील पुनर्वसित गावांमध्ये मूलभूत आणि नागरी सुविधा कामांना गती मिळणार असून स्थानिक नागरिकांना दिलासा मिळेल असा दावाही राज्य सरकारनं या निधीच्या जोरावरती केलेला आहे. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या गावांमध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसून नागरी सुविधा ज्या आहेत त्या विस्कळीत झालेल्या आहेत का? त्या संदर्भात राज्य सरकारनं आत्तापर्यंत काही मदत निधी देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे का? तुमचा काय नेमका अनुभव आहे? तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.